जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि सर्वप्रथम सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। नववर्ष म्हटलं आणि गुढीपाडवा म्हटलं की अर्थातच सगळ्यांच्या घरात गुढी उभारली जाते आणि आमच्या घरात पण आता उभारली जाणार आहे। फाल्गुनी आणि चेतना खाली तयारी करतायत सगळ्या पूजेची आणि सगळी, आणि मी पण रेडी झालेलो आहे। गुढी उभारायचं प्रोग्राम माझ्याकडे असतं सगळं, त्यामुळे मी उठून आता चाललेलो आहे खाली सगळी तयारी करायला। तुमच्या घरी पण गुढी उभारायचा प्रोग्राम कोण करतं कमेंट करून नक्की सांगा। आणि चला बघा खाली मजा काय काय होते। इथे यांनी तयारी केली चालू आणि रांगोळी काढलेली आहे दरवाजाच्या इथे, पण किती राहते हे माहित नाही, संध्याकाळपर्यंत बघूया। आज आहे गुढीपाडवा आणि सकाळचे वाजले आहेत 9:30। ज्ञाना उठली आहे, सावी अजून झोपलेली आहे आणि आम्ही सकाळीच लवकर उठून जेवणाची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे, केलेली आहे, सगळं झालं, फक्त भात घालण्याचं ठेवलेलं आहे। काल पुरणपोळ्या केलेला, आज पुरणपोळ्यांचं जेवण आहे। सो काय तयारी केली ते दाखवते आणि आता गुढीपाडव्याची तयारी थोडंफार करून ठेवते। जे गुढी उभारायला लागणार आहे ते आम्ही दोघी आता करून ठेवू, तोपर्यंत किचनमध्ये काय बनवलेलं आहे ते दाखवते। तर आज आमच्या किचनमध्ये बनतं आहे काजूची भाजी, जी आम्ही सावंतवाडीवरून काजू आणलेले आणि सावंतवाडीला मस्त काजू मिळतात, इथे झालेलं आहे वरण आणि कोबीची भाजी आणि ते आहे वहिनी। काय बोलायचंय? हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना। आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने वहिनी लवकरच चालू कर नाही, पोरींमुळे काही वेळ मिळत नाही, पण लेट्स सी, फिंगर क्रॉस। आणि इथे आहेत पुरणपोळी, काल यांनी मस्त पुरणपोळी बनवलेल्या आहेत छानसे। होळीच्या वेळेस आमची थोडी गडबड झालेली, म्हणून यावेळेस गुढीपाडव्याला परत पुरणपोळीचं परत बेक केला। ते ज्ञाना सावीचं बनतं आहे बाजरीचं आणि आता आम्ही दोघीच आणि चालू करणार आहोत गुढीपाडव्याची पूर्वतयारी। मला सकाळीच विचारतो काय ग झाली का तयारी, मिळली जाऊन गजरे आण जा। आमचं स्टँड गायब आहे, आता सगळं एक किचनचं झालं असतं दाखवून। स्टँड वहिनीचा जो स्टँड आहे तो गावात राहिलेला आहे आणि अभिचा तो कुठे, तर मला बोलतो त्या दिवशी तो 360 आणलाय ना तो लावतो, आपल्याला कुठे सेट करता येतं। सो लेट्स स्टार्ट। तो वाजले 9:30, आम्ही सकाळी फटाफट उठून तयारी केली आहे। रांगोळ्या तर ठेवत नाही, ठेवायला मंदिराची रेडीवाले
दीदीला गुड मॉर्निंग कर. दीदी दीदी उठलीये तू, उठलीये जरा या जगात ये, उठलीये. कुठे दीदी कुठे का? तू प्रेमात करते होती, प्रेमात करते. बघा किसी करायचे बघा प्रेमात सगळे. अरे दीदी म्हणजे काय. आणि पप्पांना पाडव्यानिमित्त एक छोटस गिफ्ट. उघडा ते नका काढू, उघडा आहे काय नाही त्यात कवर आहे. नाही बघा असं इथून इथून हे पहिले उघडा, हे असं खेचा बाहेर. आता करा तसंच जसं मगाशी करत होतो. हे बघा असं, हे बघा सगळ्यात लेटेस्ट फोन आहे हा तुमचा, म्हणजे याच्यानंतर कुठला फोन आला नाही अजून. iPhone 16e काढा. दाबा बाजूचा बटन, हा दाबा इकडचा पप्पा. हे बघा इथे लॉकचा बटन आहे, सेम आहे तुमच्या फोन सारखं, फक्त याला बटन नाहीये. दाखवा असं वर दाखवा. आवडला का? द्या मी ट्रान्सफर. एक तोरण पाठवलेला आहे इंस्टाग्रामवर, मी तसं बनवत बसली. नाही आता बस झालं, आता टाइम नाही आपल्याकडे. चला आता ह्याला असे मध्ये मध्ये दुरून बनवायला सांगतो. इथे आणि इथे पण अजून एक काही करायला सांग. हा काय थोडं ती मागची बाबा पाडव्याच्या दिवशी नवरा बायकोची तयारी करताना. ए तू फुलं नको काढू, थांब. हार लावायच्या आधी आईने ते हार बनवलाय छान. अरे लाव ना बाहेर, सगळं तोडायला घेतले पोरींनी आधी, कधी लावणार. काय भेटेल, खायला भेटेल तुला, सगळं भेटेल, घाबरू नको, सब मिलेगा. मस्त रेडी हो गई है. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हिंदू नववर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. हा मला असं व्यवस्थित कपडे जुळाजुळी करा. आणि हे बघा शूज घालून कुठे चालले. जा जा जा. नवऱ्याची सोय आपली, नवऱ्याची नाही, आपल्याला जेवण. नवऱ्याचं नाही का मग? नवऱ्याने बाबा 1 लाख रुपयाचं गिफ्ट घ्यायला सांगितलंय. काय हो नवऱ्याने सांगितलंय खोटं घालू नको, काय पैसे काय खरं घे पण. हा 1 लाख रुपयाचं गिफ्ट आजच्या दिवशी द्यायला सांगितलं. गुढीपाडव्याचं गिफ्ट वहिनीचा राहिलेलं आहे, माझा गिफ्ट यावेळेस लवकर आलेला आहे. पियाला चोकर नाही रे. अरे बघ चोकर ओनली मोती कुठून काढले माहिती का? ओशियन मधून आणले मोती ते शोधून. हा रिअल पर्ल आहेत, रिअल पर्ल. जसं पाहिजे तसं मिळालं नाही माझ्या नवऱ्याला चोकर. आणि अरे बघ एवढा मोठा चोकर नाही, बघ एवढा मोठा. चोकरच संपलेत, काय करायचं आता. सध्या कानातल्यांवर भागवलंय. चोकर नसला तरी चोकर घालू शकते कोणता पण. होते तर आहे. हा मग मी काहीच नाही घालू शकत, फक्त सोन्याचं घालायचं. जाऊ द्या आजारी आहेत आता, मी काय बोलत नाही. नाही तर पटकन घेतील का रागात? हे 2 ऑप्शन आहेत, नवीन घेईल का तुझा आहे तोच काढून घेऊन जाईल. नकली घातला आहे तो काढून घेऊन जाणार. बाबा गुढी उभारण्याच्या आधी स्टार्ट केलेली आहे गुढी उभारायला. आणि सर्वप्रथम काठीला छान असं हार गुढी आणि
वस्त्र, हार, गाठी आणि वस्त्र या सगळ्या गोष्टी लावणार आहे आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू या सगळ्या गोष्टी बघायला मिळतीलच पुढे. तर ह्या गुढीपाडव्यानिमित्त हे जे ताट आलंय मस्त एकदम कोरीव हे करून आलेलं आहे, डिझाईन करून आलं आणि ही वस्त्र आलंय. हे आले आम्हाला स्लाइस ऑफ आर्टमधून. मी इकडे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन समोर लिंक दिली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिली आहे. सुंदर ताट आहे आणि वस्त्रसुद्धा छान आहे, कलर छान आहे, हे डिझाईन छान आहे, लेटेस्ट डिझाईन आहे सध्याची. अरे चला 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 फोटो, चला फोटो फोटो. घे पावडर पाहिजे, हे घे हे घे हे घे. घे उभी राहा. राहा, उभी राहा. हातावर घे, उभी राहा. उभी राहा, परत घे. घे बाई इथे घे. याला लाव, लावा याला लावा. याला लाव, स्टिकला लावा. हा, लावा लावा. समोर बघा बाबाकडे, बाबाकडे बघा. बाबा बघ बघ इकडे बघ. ए पण नानू काय, नानू हे बघ काय. राहू दे नानू. ए नानू, ही बघ ही बघ ही बघ एवढी बघ. सो आधी गुढी वरच्या घरात उभारायचो, पण खालचं घर झाल्यापासून खालीच उभारतो आम्ही, कारण वरच्या घरात जास्त जागा पण नाही आहे हॉलमध्ये आणि आम्ही जास्त उशीर खालच्या घरातच असतो, त्यामुळे खालच्या घरातच उभारायचं ठरवलं आम्ही 2 वर्षापूर्वीपासून. सो तरी पप्पा ॲक्च्युली सकाळी निघून गेले. पप्पांचं गिफ्ट दिलं, पप्पा निघून गेले. दादाची तब्येत डाऊन असल्यामुळे दादा काय बाहेर नाही आलाय, दादा आतमध्येच आहे आणि काय हो चाललंय आमचं. ये बहिणी ये. फोन कुठे कुठे थांबाच मिळतं परत. लाव लाव लाव. ये बहिणीला जा जा बस. ये बस लवकर. तिकडे गेला पाहिजे. काय नाही बरोबर आहे. कर बस बस बस. हळद कुंकू लावूया. करू का दोघी? हळद कुंकू लाव. मी परत करतो व्हिडिओ, तुम्ही दोघी पण लावा. करा तुम्ही तुमचं. इकडे बघा. पोरींना बोले नमस्कार करायला या. ओय पोरींनो बाबा ए नमस्कार करायला या, बाप्पा करायला या. एके वेळेस एकीला सांग व्हिडिओ दे काढायला. काढते मी चालू आहे.
मी बर्थडे चालू आहे चालू आहे. थांब ते करेल. डोकं टाक इथे डोकं टाक. हा डोकं टाक. हळद कुंकू लाव. हळद कुंकू लाव. हळदी कुंकू. बाप्पा कसा लावते तू लाव कर 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 बाप्पा कर शाहू. लाजते मी किती. ये हे घे तांदूळ टाक. थांब 2 मिनिटं. तांदूळ टाक. बाप्पावर टाक. हे नमस्कार घे करा. हे घे हे वाजव वाजव वाजव. वाजव. चला बाप्पा करा. नमस्कार करा. नमस्कार करा. जय जय करा. जय जय करा. जय जय करा. जय जय कर. मग ती वाढ जरा जा. उतरा. वाढ जा नैवेद्य नैवेद्याच्या आधी वाढ जा. जास्त लागेल. ये लवकर. नैवेद्य दाखवतो तिला. बापू बाबा साऊ कानू ये. बाबू बस बास एकदाच करायचं. बापरे. त्याचे पाय पडतो. ती करेल थांब. हा चला हळदी कुंकू घ्या. हळदी कुंकू घे. बाप्पा कर. कसं करतात असं. जय जय करा. जय जय करा. घंटी वाजव. जय जय करा आता. करा जय जय. हा बस बस. जय 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 करा. कर आता. जय जय कर. हात जोड. जय जय कर. बाप्पा जय जय कर. ते नंतर बाप्पा जय जय. बघ आई कशी करते. जय जय. जय जय कर. हा तुला पण लाव. ओके. हा दीदीला पण लाव. ओके. चला जय जय फाल्गुनी कर. खाली टाकेल ती सगळं. जय चल, जय नको कर बस झालं. फाल्गुनी बस झालं खाली टाकेल. चला बास एकदाच बाप्पा करायचा. आई घ्या ना मस्त. एकदाच बाप्पा. चला एकदाच बाप्पा. बाजूला पाय पडायचे ना. आई नमस्कार कर. तिला घे, 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 घे. इथूनच कर. लांबूनच बाप्पा कर. आई ती प्लेट पलटी करायला. अभि घे अभि घे. जय जय करा फक्त भाषा. बस बस दोघींनी नाही करायचं आता. खूप झालं. दोघींनी खूप बाप्पा केलं. नको नको नको. हे घ्या. चला 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 चला. हे पावडर कुठे आहे तुमची. पावडर पावडर कुठे आहे. आणि पावडर आण. अजून इकडे घेतला असेल. बाबा तेच करायचं. काय आमच्या आईची. नैवेद्य दाखवून दे. पाणी सोड. So, अशा प्रकारे आमचं पूजन झालेलं आहे आणि सगळ्यांनी दर्शन सुद्धा घेतलं. पप्पांचं राहिलं. पप्पा येतील तेव्हा आता येतील. पप्पा गेलेत ऑलरेडी बाहेर. आणि थँक्यू पाकर पाकर तुला पटकन कर. आले बाबले. फाल्गुनी ये इथं. तिथे साऊ आहे बघा. साऊ तिथेच थांब. साऊ तिथेच थांब. तू बस तिथे. ये ये ना शाहू घे. ओढील दाखवते तशी. राहू दे थांब. हे बघ काय. हे बघ काय. नानू नानू हे बघ फोटो. नानू फोटो. स्माइल. चलो. आज जोगवा 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 मांडीला. एवढं भारी का. एवढं भारी आहे. लागेल. कलाकार पोरीच टेन्शन सोडून टाका. किती ना दीदीने किती लावला. सो अशी सगळी मजा आम्ही आमच्या घरी करत असतो. ह्या मुली झाल्या तिथून तर काय एक धड नाही काय करून देत. हे बघा हे बघा हे बघा. दाखव दाखव. हा एक धड ना. आम्हाला तिथे काय काय रांगोळी ठेवायची होती सगळी तोडून ठेवली रांगोळी. आणि तिथे काय ठेवता पण नाही आलं. सो तुम्हाला परत एकदा सगळ्यांना
नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा हा नवीन वर्ष खूप सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. आणि जरी कोणाचं लग्न नसेल झालं तर माझ्यासारखी लक्ष्मी तुम्हाला पण मिळो आणि लक्ष्मीला पण माझ्यासारखा नवरा मिळो. आणि मागच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांनी सांगितलं की गिफ्ट एक्झॅक्टली दिसलं नाही. हा, वेअर इज द गिफ्ट? ब्लॉगच्या एंड पर्यंत थांबा, तुम्हाला क्लिअरली दाखवतो. येस, मला लक्षातच नाही यार मी गिफ्ट दिलंय. आधी दिलं ना की असं होतं, म्हणून मी ज्या दिवशी आहे ना त्याच दिवशी देतो. सो गिफ्ट बघायला विसरू नका. थांबा थोडंसं थांबा, धीर धरा. ह्या मॅडमने कुठे ठेवलं, आणले नाही का? नाही, वरती आता गेलो. ऐक ना, पाडव्याच्या जेवणात वरण भात, कोबीची भाजी आणि हे आम्ही रत्नागिरीवरून आणलेले ओले काजू, सावंतवाडीवरून, आणि पापड शेवगा. आणि मी हे न जेवता मी मस्त पुरणपोळी, काजूची भाजी आणि दूध घेतलेलं आहे. तुमच्या घरात पण पुरणपोळ्या केल्यात का? आणि पुरणपोळ्या मला आधी पुरणपोळ्या नाही आवडायच्या, नाही अजिबात. मोदक, पुरणपोळी, गोड हा विषयच नव्हता, पण आता मोदक पण आवडायला लागले आणि पुरणपोळी पण आवडायला लागतात. आणि नानूला पण माझ्यासारखी थोडी तव्यात कडक केलेली पुरणपोळी आवडते. हे बघा, आणि एक ही बघा, हे कार्टून बघा, आमचे 2 बॉक्सवर बसायचे. त्याला किती वेळा बोलली झोपटली तरी ती झोपेल. पण ते पाडव्याचा गिफ्ट दाखवता रात्र झाली. आम्ही ॲक्च्युली दुपारी सगळं आवरून मस्त नॅप घेतली आणि आराम केला. संध्याकाळी बाहेर जायचं होतं पण काय नाही झालं प्लॅन. आणि हे आहे फायनल मी फाल्गुनीसाठी घेतलेलं पाडव्याचं गिफ्ट, जे तिच्या आवडीचं घेतलं. ह्यावेळेस सरप्राईज नाही म्हणू शकत, पण आवडीचं घेतलं. आवडले ना? थोडं ट्रेडिशनल घेतल्यात. मला माझ्या जे गंठणवरती आहेत ते ऑलरेडी आहेत, झुमके आहेत, पण थोडं असं ट्रेडिशनल सुद्धा पाहिजे होते. ट्रेडिशनल घेतले. मोठे इयरिंग्स पाहिजे होते. मोठे, अजून मोठे घ्यायला पाहिजे होते. अजून मोठे. हां, तेच बाकी आहे. आणि काय बिल पडते माहिती नाही? नानूलाच होणार आहे ना, मला काय, नानूलाच. नानूच्या नावावर बिल फाडते सगळं. आता बोलते नानूचे पैंजण खराब झालेत, आता काय करायचं काय माहिती. नानूला घेईन ग, नानूला घेईन पैंजण, पण पैंजणच्या नावावर जास्त बिल होतं. तिचे ऍक्च्युली पैंजण तिला एवढे आवडतात ना ज्ञानाला, मी मध्ये काढून ठेवलेले कारण ते शूजमध्ये जमत नव्हते तिला घालायला. पण जेव्हा केव्हा घालायची ना मी, तिला एवढे आवडतात म्हणून ते आता मी काढलेच नाही. तिचे 2 टाइम्स चेंज करून झालेत पैंजण. एवढी ती चालत असते, नाचत असते, होतात ती खराब. तिला ऍक्च्युली आता घ्यायची गरज आहे, पण खराब झाले थोडं. आवाज येतो पण त्याची दबले जातात ना. येस. आणि सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा नवीन वर्ष सुखाचं जाऊ, समृद्धीचं जाऊ आणि भरभराटीचा जाऊ. खूप सारं सोनं घेऊ ह्या वर्षी, खूप साऱ्या ट्रिप मारू ह्या वर्षी, असं सगळ्यांना सांगतोय मी. सो ठीक आहे, आजचा व्लॉग आम्ही इकडेच एंड करतो. ऍक्च्युली आजचा दिवस खूप चांगला, रविवार आला, सगळ्यांना मस्तपैकी सेलिब्रेट करता आलं असेल गुढीपाडवा. तुम्ही कोणत्या पद्धतीने सेलिब्रेट केलं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि गरमी चालू झालेली आहे, सो स्वतःला हायड्रेट ठेवा. जेवढं तेवढं लिक्विड प्या. वॉटरमेलन कंपल्सरी, फ्रुट्स खा. एक तरी खा दिवसाला. आता परत थ्रोट इन्फेक्शनचा क्लायमेट चेंज झालं की थ्रोट इन्फेक्शन होतं चालू झालं. हां का? ओके, ठीक आहे. आजचा ब्लॉग आपण इकडेच कम्प्लीट करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय.
थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी